आज आपल्याला बनवायचे एकदम खुसखुशीत आणि खमंग सारण असलेली करंजी। एकदम खुसखुशीत अशी आपली ही करंजी तयार होते। तर करंजी तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फक्त मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा देखील आपल्याला सम प्रमाणामध्ये वापर करायचा आहे। तर मी या ठिकाणी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण अर्धा कप मैदा घेतलेला आहे। म्हणजे गव्हाचं पीठ आणि मैदा आपण सेम प्रमाणामध्ये घेतलेला आहे। तर करंजीला छान खुसखुशीत बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये 2 मोठे चमचे बारीक रवा टाकून घ्यायचा आहे। चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे, त्यामुळे पारीला आपल्या छान चव येते। आपल्याला यामध्ये आता तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे। तेल मी या ठिकाणी गरम करून घेतलेले 3 मोठे चमचे आपण यामध्ये तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे। तेलाचं जे मोहन आपण यामध्ये टाकून घेतलेले ते आपल्याला चोळून व्यवस्थित असं पिठाला लावून घ्यायचं आहे। तेलाच्या मोहनाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी तुपाचा देखील वापर करू शकता। आता आपल्याला या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकत या पिठाचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पीठ एकदम पातळ करायचं नाहीये। पीठ जर पातळ झालं तर आपली करंजी खुसखुशीत होणार नाही। त्याकरिता आपल्याला पीठ एकदम पातळ न करता थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। पुरीला आपण ज्या पद्धतीने पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। 1 ते 1.5 घंट्यापर्यंत आपण हे पीठ झाकून ठेवू शकतो। जेवढं जास्त आपण हे पीठ छान मुरू दिलं तेवढ्या आपल्या करंज्या छान खुसखुशीत अशा तयार होतील। आपलं जे पीठ आहे ते मुरत आहे तोपर्यंत आपण करंजीसाठी लागणारं जे सारण आहे ते सारण तयार करून घेऊया। आता या ठिकाणी आपण पंचखाद्याचा वापर करणार आहोत। नारळाची 1 वाटी आपण या ठिकाणी किसून घेतलेली आहे आणि वाटीने जर बघितलं तर आपण 1 वाटी आपण दाबून असा खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। अर्धी वाटी आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे। तर आपण या ठिकाणी 2 खजूर बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत। खजूरच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी खारीक देखील वापरू शकता। 4 ते 5 मनुका देखील मी बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत। 4 ते 5 बदाम आपण या ठिकाणी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 4 ते 5 काजू आपण बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण खरबुजाचे जे बिया असतात ते देखील या ठिकाणी घेतलेले आहेत। 1 चमचा मी या ठिकाणी खसखस घेतलेली आहे। अर्धा चमचा आपण वेलची पावडर घेतलेली आहे। पाव चमचा आपण या ठिकाणी जायफळ देखील किसून घेतलेला आहे। ख पासून स्टार्ट होणाऱ्या पदार्थाचा यामध्ये वापर केला जातो। तर आपण या ठिकाणी खोबरं घेतलेलं आहे, खसखस घेतलेली आहे, त्याचबरोबर आपण या ठिकाणी खजूर घेतलेला आहे, खरबुजाचे जे बिया असतात ते देखील या ठिकाणी घेतलेले आहेत। तर पंचखाद्यामध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो। आपण यामध्ये खडीसाखर घेतलेली नाहीये। गुळाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी खडीसाखरेचा देखील वापर करू शकता। आता आपल्याला सगळ्यात अगोदर खसखस भाजून घ्यायचे। कढईमध्ये तूप किंवा तेल न टाकता मी कोरडीच आपण या ठिकाणी खसखस भाजून घेऊया। तर खसखस मी या ठिकाणी छान भाजून घेतलेली आहे। खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, खसखस आपली लगेच भाजल्या जाते। भाजून घेतलेली जी खसखस आहे ते आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आणि सेम कढईमध्ये आता मी अर्धा चमचा तूप टाकून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला बदामाचे काप, काजूचे तुकडे, मगजचे जी बी आहे, त्याचबरोबर मनुका आणि खजूर देखील आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे। काजू बदाम छान क्रिस्पी झालेले आहेत, रंग बदललेला आहे। आता आपल्याला हे देखील काढून घ्यायचे आहेत। ज्या भांड्यामध्ये मी खसखस काढून घेतलेली आहे त्यामध्येच आपल्याला हे बदाम, काजू, मगजचे बी आणि मनुका काढून घ्यायचे आहेत। सुक्या खोबऱ्याचा जो किस आहे तो देखील आपल्याला कमी गॅसवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत, रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला जे खोबऱ्याचा किस आहे ते छान भाजला जातो। खोबऱ्याचा किस भाजताना आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी ठेवायची आहे, त्यामुळे खोबऱ्याचा किस व्यवस्थित असा भाजला जातो आणि खोबऱ्याच्या किसाला रंग देखील छान येतो। तर खोबऱ्याचा किस देखील मी कमी गॅसवरती छान असा भाजून घेतलेला आहे। आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे खोबऱ्याचा किस देखील काढून घ्यायचा आहे। सर्व साहित्य मी या ठिकाणी भाजून घेतलेले आहेत। मिश्रण आपल्याला हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। यामध्ये मी अर्धी वाटी गूळ टाकून घेत आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर देखील टाकून घ्यायची आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये गुळाचे अजिबात खडे नाही आहेत। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही किसणीने हा गूळ किसून घेऊ शकता किंवा तुम्ही मिक्सरला देखील हा गूळ बारीक करून घेऊ शकता। आता आपण हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे। एकदम खमंग आणि चविष्ट रुचकर असं आपलं हे करंजीचं सारण तयार झालेलं आहे। हे सारण 15 ते 20 दिवस खराब न होता छान असं टिकतं। तर आपलं जे सारण आहे ते एकदम छान असं तयार झालेलं आहे। आता आपल्याला या ठिकाणी लगेचच करंज्या तयार करायला घ्यायच्या आहेत। आपलं जे पीठ आहे ते देखील आता छान मुरलेलं आहे। पीठ आपल्याला परत एकदा हाताने छान व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। पिठाचे आपण या ठिकाणी 2 भाग केलेले आहेत। आता या ठिकाणी आपल्याला एक पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आपली जी करंजी ती छान खस्ता कुरकुरीत होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। या ठिकाणी मी पातळ आणि मोठ्या आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे। आता या पोळीला आपल्याला अर्धा चमचा तूप लावून घ्यायचा आहे। आपल्याला साठा तयार न करता फक्त तुपाचा वापर करायचा आहे। तर वेगळा साठा तयार करण्याची अजिबात गरज नाहीये। फक्त अर्धा चमचा तूप मी या ठिकाणी या पोळीला लावून घेतलेला आहे। ही स्टेप पाहिजे नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। आता पोळीचा एक कोपरा आपल्याला या ठिकाणी दुमडून घ्यायचा आहे। आता आपण दुसरा भाग देखील पोळीचा दुमडून घेतलेला आहे। आता आपल्याला याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे।
अशा पद्धतीने आपण हा रोल तयार करून घेतलेला आहे। तयार करून घेतलेला जो रोल आहे तो आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण हा रोल तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे। आपल्याला करंजी किती मोठी तयार करायची आहे त्यानुसार तुम्ही हे कट करून घेऊ शकता। वरची आणि खालची जी बाजू आहे ती प्लेन आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा रोल लाटून घ्यायचा आहे। आपल्याला लेयर्सची करंजी तयार करायची नाहीये, फक्त आपली जी करंजी आहे ती छान खस्ता आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण या ठिकाणी अशा पद्धतीने पोळीला तूप लावून घेतलेला आहे। बाकीचे जे लाटे आहेत त्या देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। आता एक लाटी आपल्याला या ठिकाणी लाटण्यासाठी घ्यायची आहे। पुरीपेक्षा थोडीशी मोठी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। जास्त पातळ किंवा जास्त जाड न ठेवता मीडियम साईजची आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर आपल्याला याला गोल आकार देण्याची अजिबात गरज नाहीये। तर एका डब्याचं मी झाकण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण याला कट करून गोल आकार देऊन घेतलेला आहे। तर एकदम गोल लाटी न लाटता अशा पद्धतीने डब्याच्या झाकणाने याला गोल आकार देऊन घेतलेला आहे। आता या पुरीच्या कडेला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं जे सारण आहे ते आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर 1 ते 1.5 चमचा आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे। पुरीच्या कडेने आपण पाणी लावून घेतलेलं आहे। कडेवरती अजिबात आपल्याला सारण येऊ द्यायचं नाही। काठ आहे ते आपल्याला व्यवस्थित असे दाबून बंद करून घ्यायचे आहेत। करंजीच्या कडेवरती जर सारण आलं तर आपली जी करंजी आहे ती तेलामध्ये फुटू शकते। व्यवस्थित असं आपण याच्या कडा बंद करून घेतलेल्या आहेत आणि आपण एकदम सुरेख आणि मस्त अशी आपली ही करंजी आपण तयार करून घेतलेली आहे। आता बाकीच्या करंज्या ज्या आहेत त्या देखील आपण सेम याच पद्धतीने तयार करून घेऊया। आणखीन एक लाटी आपण या ठिकाणी लाटून घेतलेली आहे। त्याच्या कडेला देखील आपण पाणी लावून घेतलेलं आहे। यामध्ये देखील आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। पुरीचे दोन्ही भाग आपल्याला अशा पद्धतीने उचलून घ्यायचे आहेत आणि हे बंद करून घ्यायचे आहेत। त्यामुळे पुरीच्या काठ्यावरती सारण अजिबात येणार नाही। आपण सहजच ही करंजी व्यवस्थित अशी बंद करून घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपण दुसरी करंजी देखील या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे। डब्याच्या झाकणाने आपल्याला परत याला छान असा आकार देऊन घ्यायचा आहे। आपण याला प्रेस करत मस्त असा करंजीचा आकार देऊन घेतलेला आहे। ज्यांना करंज्या करणं खूपच अवघड वाटतं त्यांच्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे करंज्या तयार करण्याची। तर अशा पद्धतीने करंज्या तयार केल्यामुळे सर्व करंज्या आपल्या एकसारख्या आकारामध्ये तयार होतील आणि या करंजीला आकार देखील एकदम छान असा येईल। तर बघू शकता तुम्ही एकदम सुरेख आणि मस्त अशी आपली ही करंजी आपण तयार करून घेतलेली आहे। सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सर्व करंज्या तयार करून घ्यायच्या आहेत। करंज्या तळण्यासाठी आपण कमी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे। झाऱ्यावर करंज्या ठेवून मी तेलामध्ये सोडून घेणार आहे, त्यामुळे हातावरती तेल उडण्याची अजिबात भीती राहणार नाही। तर तेलामध्ये मी 4 ते 5 करंज्या सोडून घेतलेल्या आहेत आणि मस्त कमी गॅसवरती अलटी-पलटी करत आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला मी गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी ठेवली होती। करंजी तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, करंजी आपली लगेच तळल्या जाते। तर बघू शकता तुम्ही अलटी-पलटी करत रंग बदलेपर्यंत करंजी आपण छान मस्त अशी तळून घेतलेली आहे। एकदम खस्ता कुरकुरीत मस्त अशी आपली ही करंजी तयार झालेली आहे। आता आपल्याला या करंज्या काढून घ्यायच्या आहेत। करंज्या काढल्यानंतर आपल्याला एका झाऱ्यावरती टाकून घ्यायच्या आहेत किंवा एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायच्या आहेत, त्यामुळे यामध्ये काही एक्स्ट्रा तेल गेलं असेल ते देखील निथळून जाईल। आता आपण बाकीच्या ज्या करंज्या आहेत त्या देखील सेम याच पद्धतीने तळून घेऊया। परत मी कढईमध्ये 4 करंज्या सोडून घेतलेल्या आहेत। या देखील करंज्या आपल्याला छान रंग बदलेपर्यंत अलटी-पलटी करत तळून घ्यायच्या आहेत। गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी आहे। सुरुवातीला गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी ठेवायची आहे, त्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्या आहेत। तर करंजीचा रंग बघू शकता एकदम सुरेख रंग आलेला आहे। दिसण्यावरूनच लक्षात येत असेल की करंजी आपली एकदम छान खस्ता आणि कुरकुरीत देखील झालेली आहे। आतील जे सारण आहे त्याला तर एकदम छान चव असणारच, कारण आपण यामध्ये पंचखाद्याचा वापर केलेला आहे। गौरी गणपतीसाठी तुम्ही अशा पद्धतीने पंचखाद्याच्या या करंज्या तयार करू शकता। तर मस्त अशा आपल्या या करंज्या तयार झाल्या आहेत। एक करंजी मी या ठिकाणी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे। आतील सारण बघू शकता, मस्त आपण यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे। करंजीच्या वरचं जे आवरण आहे ते देखील तुम्ही बघू शकता एकदम खस्ता कुरकुरीत आहे। तर मस्त अशा आपल्या या करंज्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तेवढ्याला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशीच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।